कसा मेकअप हवाय तुम्हाला प्लीज तुला दाखवलाय तसा. पण विल यू ट्रस्ट मी? नाही. बरं चालेल, चला करूयात आपण चालू. हॅलो 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 एव्हरीवन. आता तुम्हाला बॅकग्राऊंडला जर असा गोंधळ ऐकायला येईल, कारण आमच्या शेजारी चालू आहे काम आणि मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते, सो थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये ऍडजस्ट करून घ्या. तर तुम्ही बघू शकताय, तर आपल्याकडे अशी स्पेशल अशी ब्राईड आलेली आहे. आणि बाय द वे तुम्ही ओळखलं असाल, मी याच्या अगोदर पण हिचा एक व्हिडिओ टाकला होता, जे की तिच्या भावाचं लग्न होतं आणि त्याच्यामध्ये आपण तिला रेडी करून दिलं होतं. आता विषय वेगळा आहे, आता तिची एंगेजमेंट आहे आणि आपण त्याच्यासाठी तिला रेडी करतोय. सो अर्धी प्रिपरेशन या ठिकाणी झालेली आहे माझी आणि अर्ध तुम्ही बघालच, पुढे तुम्हाला माझं काम आवडेलच. तर म्हणजे आता तुम्ही बघताय ना, तर ही जी साडी घालणार होती ती जाताना घालणार आहे, म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही. आणि लोकेशन वर गेलं म्हणजे जिथं तिचं कार्यक्रम होणार होता तिथं तिला नवऱ्या मुलाकडनं साडी मिळणार होती, ती चेंज करायची होती. ती सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि दोन्ही सुद्धा लुक अप्रतिम झाले होते, ऍक्च्युली 3 लुक म्हणू शकता, कारण का 2 साड्या चेंज केल्या आणि प्लस एक गाऊन होता. सो आजचा मेकअप कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, कारण का प्रचंड मला आवडलेला आहे. मला खरंच खूप, म्हणजे ती खूप सुंदर दिसत होती, नॅचरली ती खूप सुंदर दिसते, त्यात मेकअप केल्यावर तर ती अजूनच छान दिसत होती. तर जे हेअरस्टाईलचं काम होतं ना, ते साक्षीवर सोपवलं होतं, कारण का अप्रतिम हेअरस्टाईल करते, सांगायची गरज नाहीये. सो माझ्या जे ब्राईड वगैरे असतात ते तीच करते, सो तिच्याकडे ते काम होतं. आता हे तुम्ही बघता ना मेकअप, तर मी ऍडजस्ट करते. तर विदाऊट रिंग लाईट आणि रिंग लाईट मध्ये पण तुम्ही काम बघू शकताय की किती सुंदर सटल बेस एकदम सेट झालेला आहे. तर मंडळी, मला तुम्हाला एक विचारायचं म्हणजे सांगायचंय की जर का तुम्हाला सुद्धा मेकअपच्या ऑर्डर द्यायच्या असतील मला, किंवा तुम्हाला माझे मेकअप आवडत असतील सटल असे तुम्हाला लुक्स करायचे असेल, तर तुम्ही मला DM करू शकता इंस्टाग्रामवर. स्नेहल मोरे 07 ही माझी इंस्टाग्रामची ID आहे, तिथे तुम्ही मेसेज करू शकता. सो त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल आणि तुमचा तुम्ही डे बुक करू शकता. तुमच्या मेकअपचा तुमचा जो स्पेशल दिवस असेल तो तुम्ही बुक करू शकता. फायनल तुम्ही बघितलंच असेल, सुंदर अशी हेअरस्टाईल, ब्युटिफुल असा मेकअप आणि सुंदर साडी. तर हे तिन्हींचं कॉम्बिनेशन ना खूप भारी आहे. आणि 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 मला दुसरं काही सांगायची गरज नाही, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्या काही गोष्टी सांगून जातो की तिला मेकअप किती आवडलाय आणि मेकअप किती सुंदर झालाय ते. सो मला असं वाटतं की क्लायंटचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, तेच खूप इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं की ती सॅटिस्फाईड आहे मेकअप पासून. हाय गाईज, लुक ॲट हिअर, वी हॅव साक्षी हिअर. तर साक्षी माझ्या मंडळींना नमस्कार कर, चल पटकन. नमस्कार. पाहुणे बघतो आपण तुझ्यासाठी. एक मुलाची ऑफर आलेली आहे, सो आर यू रेडी? टिळा DM करा. नाही असं नाही बोलायचं, मम्मी पप्पांशी बोलू शकतो, संपर्क करते. ठीक आहे चालेल, मी तुम्हाला नंबर देईल, हिच्या मम्मी पप्पांशी संपर्क करा. आता ही दुसऱ्यांच्या टिळाचा कार्यक्रम सांभाळते, उद्या आपण हिचा करूयात, मेकअपला मलाच ठेव. तर हे ना बघू इकडे, हे आता ही प्रतीक्षा आहे ना, प्रतीक्षा तिच्या मम्मीने आणि प्रतीक्षाने मला असं वाटतं दोघांनी मिळून बनवलं आहे आणि किती अप्रतिम सुंदर बनवलं आहे. गाईज, कोणाला हवं असेल असं बनवून तर प्लीज DM करा, मी त्यांना नक्कीच सांगेल की तुम्हाला सुद्धा असं बनवून द्या. ॲक्च्युली मला माहिती नाही आहेत त्या ऑर्डर घेतात का नाही, पण बघूयात आपण कसं होतं. तर मग धर सप्रेम भेट, तुला भेट आहे लग्नाचं आहे. साक्षी, जेवण करून जायचं आहे का तसंच जायचं आहे? जेवण करून म्हणजे जेवणाला कधीच नाही म्हणायचं, जेवणाला नाही म्हणायचं नाही, लग्नातल्या जेवणाला तर कधीच नाही. आता एंगेजमेंटचं आहे पण ठीक आहे, आपण ॲडजस्ट करून घेऊयात. पण मी तुम्हाला सांगते, जेवणाला तर काय, लग्नातल्या जेवणाला कधीच नाही म्हणू नका. नक्की जेवण करून जा, 2 घास जास्त खाल, गॅरंटी देते मी, 100% सांगते. बाय, भेटूयात उद्या. एंगेजमेंट होणार होती 6 वाजता आणि आम्हाला तिथं तिचा कार्यक्रम करायला वाजले होते 8. सो वेळ नव्हता, त्याच्यामुळं क्विक असा एक व्हिडिओ तिला मागितला, कारण का तिच्याकडे स्वतःसाठी वेळ नव्हता, खूप घाई गडबड चालू होती. सो त्यातलाच हा व्हिडिओ आहे. डोळे, मेकअप खूप शेवटी नंतर ना हा मेकअप तुम्ही बघू शकता ॲज इट इज राहिलेला आहे. आणि फायनली त्यांची एंगेजमेंट ह्या ठिकाणी झालेली आहे आणि कार्यक्रमाला खूपच उशीर झाला होता, म्हणजे 6चा कार्यक्रम होता, पण तो झाला 8, 8:15 वाजता चालू झाला होता. आणि आपला मेकअप 4, 4:30 वाजता आपण मेकअप केला होता आणि त्याच्यानंतर एवढा लॉंग मेकअप ॲज इट इज टिकलेला आहे. पुढं पण एक लुक आहे, आपण क्विक चेंज केलेला आहे पुढं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते.
तर हा जो लुक बघताय ना तुम्ही, फक्त आपण इथं ह्या ठिकाणी हेअरस्टाईल चेंज केलेली आहे. तिने जसं सांगितलं होतं सेम तशी हेअरस्टाईल केलेली आहे. प्लस 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 आपण मेकअपला फक्त लिपस्टिक आणि थोडेसे जे आय शॅडोमध्ये थोडासा चेंज केला आणि ब्लश लावून आपण हा तिसरा लुक आपण रेडी केलेला आहे. सो प्रतीक्षा ही अशी क्लायंट आहे माझी की तिने खूप म्हणजे तिचा 2 महिन्यापासून 2 ते 3 महिन्या अगोदर मला कॉल होते की मला असं करायचं, मला असं म्हणजे माझ्या एंगेजमेंट लुकला मला असा लुक हवा आहे, हे करूयात ते करूयात. सो अशा ब्राईड मला जर अशा इझी वाटतात, कारण का सगळं आधीच क्लिअर असेल ना, ऐनवेळी आपला गोंधळ उडत नाही. आधीच क्लिअर असल्यावर त्यांची पण गोंधळ उडत नाही आणि आपला पण गोंधळ उडत नाही. सो अशा प्रकारे तिचे तिन्ही पण लुक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत.